हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज आपण सायन्समधला एक चॅप्टर घेणार आहोत, प्लांट डाएट किंवा न्यूट्रिशन इन प्लांट्स. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण जे फूड घेतो हे आपण प्लांट्सपासूनच घेत असतो. म्हणजे आपल्या घरात भाजी वापरली जाते, आपण फळं खातो, आपण इतर काही गोष्टी ज्या खात असतो ह्या तर सगळ्या प्लांटपासूनच मिळतात. मग प्लांटला स्वतःला फूड कोण देत असतं किंवा प्लांटला फूडची गरज आहे का, प्लांटला न्यूट्रिशनची गरज आहे का? ह्याच्यात सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे की प्लांट्स आर ऑल्सो लिव्हिंग थिंग्स. सो एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड्स फूड फॉर इट्स न्यूट्रिशन. आपण 6th स्टँडर्डमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये हे बघितलेलं आहे. तर ज्यावेळी आपण लिव्हिंग थिंग्सचा विचार करतो त्यावेळी प्रत्येक लिव्हिंग थिंग्सना फूडची गरज असतेच. सो ऑब्व्हियसली प्लांटला सुद्धा न्यूट्रिशनची गरज आहे. मग आपणच प्लांटनी बनवलेलं फूड खात असतो, मग प्लांटला फूड कोण देतं ते आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बघूया की न्यूट्रिशनचे मोड्स कोणते कोणते आहेत. न्यूट्रिशनचे 2 मोड्स असतात. एक आहे ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन आणि दुसरा आहे तो आहे हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आता ऑटोट्रॉफिक म्हणजे काय? ऑटोचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे, ऑटो मीन्स सेल्फ. मग ऑटोट्रॉफिक, ट्रॉफिक मीन्स टू फीड. ऑटोट्रॉफिक म्हणजे सेल्फ फीडिंग, म्हणजे स्वतः प्रिपेअर केलेलं फूड स्वतःसाठी युटिलाइज करणं, ह्याला म्हणलं जातं ऑटोट्रॉफिक. द ऑर्गॅनिझम्स विच मेक देअर ओन फूड आर नोन ॲज ऑटोट्रॉफ्स. मग हे ऑटोट्रॉफ्स करतात काय? They use simple substances like water, carbon dioxide, etc. from their surroundings and make complex organic molecules with the help of light energy and chemical energy. मग हे ऑटोट्रॉफ्स काय करत असतात तर त्यांच्या सराउंडिंगमध्ये जे काही त्यांना अवेलेबल आहे लाईक कार्बन डायऑक्साईड, वॉटर असे रॉ मटेरियल घेतात आणि ह्या सिंपल केमिकल कंपाऊंड्सपासून ते कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार करतात आणि त्याच्यासाठी मात्र त्यांना जी एनर्जी लागते ती ते सनलाईटमधनं घेत असतात. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, तुमच्या घरी सुद्धा आई कुकिंग करत असते किंवा इतर काही गोष्टी बनवत असतो आपण, तर त्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज लागते. पण आपण घरामध्ये काय करत असतो? आपण घरामध्ये गॅस युटिलाइज करत असतो. तसं प्लांट्स काय करतात? त्यांचं फूड प्रिपेअर करण्यासाठी सनलाईट मधली एनर्जी वापरतात. दे आर ऑल्सो नोन ॲज प्रोड्युसर्स. का बरं प्रोड्युसर्स म्हणतात? बिकॉज दे मेक देअर ओन फूड. आपण आपलं फूड प्रिपेअर नाही करू शकत. आपण काय करतो? मिळालेलं जे फूड आहे ते घेतो आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करून आपलं फूड तयार करतो. बट वी कॅनॉट मेक आवर ओन फूड. पण प्लांट्स कॅन मेक देअर ओन फूड, सो दे आर कॉल्ड प्रोड्युसर्स. आणि लास्ट इयरमध्ये आपण बघितलो होतो फूड चेन म्हणजे काय. तर ह्या फूड चेनमध्ये सुरुवात जी होते ती प्रोड्युसर्सपासून म्हणजे प्लांट्सपासून सुरुवात होते, कारण त्यांच्याशिवाय दुसरं कोणी फूड बनवू शकत नाही. आणि प्लांट्स सोडून इतर जे कोणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते फूडसाठी ह्या प्लांट्सवरती डिपेंड असतात. हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. In heterotrophs mode of nutrition, the living being consumes plant or other animal. हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये काय असतं की हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते स्वतः फूड प्रिपेअर करू शकत नाही. दे हॅव टू डिपेंड ऑन अदर ॲनिमल्स ऑर प्लांट्स फॉर देअर फूड. आपण 6th स्टँडर्डमध्ये बघितलेलं तुम्हाला आठवत असेल, कार्निवोरस, ऑमनिवोरस. हे म्हणजे काय? कार्निवोरस म्हणजे काय? द ॲनिमल्स विच फीड ऑन अदर ॲनिमल्स. ऑमनिवोरस म्हणजे काय? दे फीड ऑन बोथ ॲनिमल्स ॲज वेल ॲज प्लांट्स. मग त्यांना म्हणलं जातं हेटेरोट्रॉफ्स. The organisms undergoing this mode of nutrition are termed as heterotroph. Heteros meaning another and trophs meaning nourishment किंवा to feed. मग यांची एक्झाम्पल कुठली? सगळीच. प्लांट, ग्रीन प्लांट जर सोडली तर उरलेले जे सगळे कोणी आहेत दे आर ऑल हेटेरोट्रॉफ्स. आता प्लांट्स जे फूड बनवतात ते एका विशिष्ट प्रोसेसने बनवतात. जसं आपल्या घरी एखादी डिश मम्मी बनवत असेल, आई बनवत असेल तर त्याला एक प्रोसेस असते. तसं हे जे प्लांट स्वतःचं जे फूड बनवतात त्याची सुद्धा एक प्रोसेस ठरलेली आहे आणि त्या प्रोसेसचं नाव आहे फोटोसिंथेसिस. ह्याच्यात काय होतं? प्लांट्स यूज कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल अँड सनलाईट टू मेक complex organic compounds like sugars.
and starch. This process is known as photosynthesis. प्लांट्स काय करत असतात, मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की त्यांच्या सराउंडिंग मधलं कार्बन डायऑक्साईड, वॉटर ह्या गोष्टी घेत असतात. त्यांच्याकडे ग्रीन कलरचं एक विशिष्ट प्रकारचं पिगमेंट असतं, दॅट इज कॉल्ड क्लोरोफिल, ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि सनलाईट ह्या सगळ्याची हेल्प घेतात. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे घेतात आणि त्याच्यापासून काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ज्याला आपण शुगर्स म्हणतो किंवा ज्याला आपण स्टार्च म्हणतो, आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो, तर हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बनवतात. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे ह्याला म्हणलं जातं फोटोसिंथेसिस. आता आपण मगाशी बघितलं की फोटोसिंथेसिससाठी सनलाईट लागतो प्लांट्सना. मग हा सनलाईट खरंच लागतो का? म्हणजे सनलाईट जर नसेल तर प्लांट फोटोसिंथेसिस करू शकतात का? तर ते आपण आता ऍक्टिव्हिटी 1 मध्ये बघूया. सनलाईट इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. ह्यासाठी आपल्याला लागणार आहे एक डिस्टार्च केलेलं प्लांट. डिस्टार्च म्हणजे काय? बघा, ज्यावेळी प्लांट फूड तयार करतं इट इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. हे स्टार्च ते काय करतात, आपल्या बॉडी पार्ट्समध्ये सगळीकडे स्टोअर करून ठेवतात आणि जेव्हा त्यांना गरज आहे त्यावेळी ते वापरत असतात. पण आपण काय करणार आहोत, आपल्याला तर एक्सपेरिमेंट करायचा आहे, म्हणजे फोटोसिंथेसिस होतंय का नाही ह्याची टेस्ट काय आहे, तर तिथं स्टार्चचं प्रोडक्शन होतंय का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. बरोबर आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, जर आधीच त्या प्लांटमध्ये एक्सपेरिमेंटच्या आधीच त्या प्लांटमध्ये जर स्टार्च अवेलेबल असेल तर तुम्हाला ती टेस्ट पॉझिटिव्हच येणार. त्यासाठी काय करायचं, ते प्लांट जे आहे ते आधी डिस्टार्च करायचं. मग डिस्चार्ज करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर ते प्लांट काय करायचं, 3-4 दिवस शेडमध्ये, जिथं त्याला सनलाईट मिळणार नाही अशा ठिकाणी ठेवलं की ते प्लांट काय करतं, त्यातलं जे स्टोअर केलेलं स्टार्च जे आहे ते स्वतःच्या साठी वापरून टाकतं आणि त्या प्लांटमध्ये स्टार्च शिल्लक राहत नाही. अशा प्लांटला म्हटलं जातं डिस्टार्च्ड प्लांट. मग असं एक प्लांट घ्यायचं, त्याच्या एका लीफवरती एक ब्लॅक पेपरची स्ट्रीप, इथं पिक्चरमध्ये जशी दाखवली आहे तशी ब्लॅक पेपरची एक स्ट्रीप लावून टाकायची. आता ब्लॅक पेपर काय करणार आहे, हे ज्यावेळी प्लांट आपण सनलाईटमध्ये ठेवू त्यावेळी तो जो ब्लॅक पेपर लावलेला जो पोर्शन आहे लीफचा, तिथं सनलाईट पोहोचणार नाही, त्या एरियाला, त्या पोर्शनला सनलाईट मिळणार नाही. बाकीचं सगळं लीफ जे आहे ते सनलाईटला ओपन राहणार आहे. म्हणजे एका पार्टला सनलाईट मिळणार आणि जिथं ब्लॅक पेपर लावलेला आहे तिथं सनलाईट मिळणार नाही. मग अशी अरेंजमेंट पेपरची, ब्लॅक पेपरची करून ते प्लांट जे आहे ते 2-3 आवर्स आपण सनलाईटमध्ये ठेवणार. सनलाईटमध्ये ठेवल्यानंतर 2-3 तासांनी काय करायचं, त्याचं जे आपण लीफ ज्याच्यावरती ब्लॅक पेपर लावलेला आहे ते लीफ तिथनं काढून घ्यायचं आणि त्याची टेस्ट करायची आयोडीनसाठी. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की स्टार्चवरती जर आपण आयोडीन टाकलं, आपण 6th स्टँडर्डमध्ये ही टेस्ट केलेली आहे कार्बोहायड्रेटसाठी, तर काय होतं, त्या पोर्शनचा किंवा त्या पार्टचा कलर जो आहे तो ब्ल्यू ब्लॅक मध्ये ट्रान्सफॉर्म होतो. ही आहे स्टार्चची टेस्ट. तीच टेस्ट आपण ह्या लीफवरती पण करणार आहोत. त्यासाठी काय काय स्टेप्स आहेत, तर ते लीफ पहिल्यांदा त्या प्लांटपासून प्लग करून बाजूला काढायचं. नंतर ते लीफ काय करायचं, 30 सेकंड्स, एक अर्धा मिनिट बॉइलिंग वॉटरमध्ये उकळून घ्यायचं. नंतर त्याच्यात तेच लीफ जे आहे ते एका टेस्ट ट्यूबमध्ये अल्कोहोल घेऊन त्याच्यामध्ये ते डीप करायचं. आता ते अल्कोहोल आपल्याला गरम करायचंय, पण जर अल्कोहोल डायरेक्ट गरम केलं तर इट इज हायली इन्फ्लेमेबल, सो इट विल कॅच फायर. मग त्याच्यासाठी प्रिकॉशन काय घ्यायची असती, बॉइलिंग वॉटरमध्ये ती अल्कोहोलची टेस्ट ट्यूब डीप करायची. म्हणजे काय होतं, त्या बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर त्या अल्कोहोलला मिळून अल्कोहोल पण बॉईल व्हायला लागतं. हे केल्यानंतर ते लीफ त्याच्यामध्ये बॉईल केल्यानंतर काय करायचं, ते लीफ पुन्हा बॉइलिंग वॉटरमधनं क्लीन करून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती आयोडीन ड्रॉप्स टाकायचे. आयोडीन ड्रॉप्स टाकल्यावरती काय दिसून येतं आपल्याला, की ज्या पोर्शनमध्ये स्टार्च तयार झालेला आहे तेवढाच पोर्शन जो आहे तो त्याचा ब्ल्यू ब्लॅक दिसतो आणि ज्या पोर्शनमध्ये स्टार्च नाही तेवढा पोर्शन जो आहे तो कलरलेसच राहतो. मग ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला रिझल्ट असा मिळतो की ते जे लीफ आहे त्याचा जो कव्हर केलेला जो पोर्शन आहे त्या पोर्शनमध्ये तुम्हाला कलरलेस इम्पॅक्ट दिसून येतो आणि जो पोर्शन एक्सपोज झालेला आहे सनलाईटला त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला तो ब्ल्यू ब्लॅक कलर जो आहे स्टार्चचा तो तिथं दिसून येतो. मग ऑब्झर्वेशन काय, द पार्ट ऑफ लीफ कव्हर्ड विथ ब्लॅक पेपर डज नॉट टर्न ब्ल्यू ब्लॅक whereas the uncovered parts turn blue black. म्हणजे काय, मगाशी मी म्हटलं तसं जो कव्हर्ड पोर्शन होता तो ब्ल्यू ब्लॅक कन्वर्ट होत नाही आणि जो ओपन पोर्शन होता तो मात्र ब्ल्यू ब्लॅक झाला. What is the conclusion? Thus the observation proves that sunlight is necessary for photosynthesis.
म्हणजे ज्या पोर्शनला सनलाईट मिळाला तिथंच फक्त फोटोसिंथेसिस झालं आणि तिथंच स्टार्च तयार झालं. कव्हर्ड पोर्शनमध्ये सनलाईट जिथं मिळाला नाही तिथं स्टार्चचं प्रोडक्शन झालं नाही. दिस डायरेक्टली प्रूव्ज सनलाईट इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. आता हे फोटोसिंथेसिस होतं, आपण बघितलं फोटोसिंथेसिसमध्ये दे डू इट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. मग हे क्लोरोफिल असतं कुठं? तुम्हाला माहिती आहे सगळ्या ग्रीन प्लांट्सची जी लीव्स असतात ती लीव्स आपल्याला ग्रीन कलरची दिसतात. का दिसतात? कारण त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नावाचं एक कंटेंट असतं. द लीफ सेल कंटेन्स अ लार्ज नंबर ऑफ टायनी स्ट्रक्चर्स कॉल्ड किंवा नोन ॲज क्लोरोप्लास्ट. दीज आर द साइट्स फॉर फोटोसिंथेसिस. ह्या क्लोरोप्लास्ट मध्ये फोटोसिंथेसिस होत असतं. लक्षात आलं? मीन्स दॅट इज द फॅक्टरी ऑफ प्रोडक्शन ऑफ फूड. ह्या क्लोरोफिल मध्ये सुद्धा आतमध्ये बारीक 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 तुम्हाला ग्रीन कलरचे काही पिगमेंट्स किंवा पार्टिकल्स दिसतात आणि दे आर कॉल्ड ॲज क्लोरोफिल. हे जे पिगमेंट आहे हे क्लोरोफिल, ॲक्च्युली क्लोरोफिल काय करत असतं की सनलाईटचं एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करत असतं. इथे तुम्हाला एक पिक्चर दिसतंय की ज्याच्यामध्ये प्लांट सेल्स आहेत हेक्झागोनल शेपच्या आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला ग्रीन कलरचे असे डॉट 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 दिसत आहेत. दॅट इज नथिंग बट अ क्लोरोफिल. आता हे क्लोरोफिल आहे, ह्या क्लोरोफिलमध्येच ती पॉवर आहे किंवा ती स्ट्रेंथ आहे की जे केमिकल सनलाईट घेतं आणि त्या सनलाईटचं केमिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करू शकतं. दिस क्लोरोफिल ट्रॅप्स द सनलाईट अँड कन्व्हर्ट्स कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू ग्लुकोज अँड ऑक्सिजन. आता हे ग्रीन कलरचं असल्यामुळं ते इतक्या भरपूर प्रमाणात लीफमध्ये असतं की त्याचाच ग्रीन कलर त्या लीफला आलेला असतो. दॅट इज वाय प्लांट लीव्स ऑकर ग्रीन इन कलर. द लीव्स विच आर नॉट ग्रीन डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड आर नॉट एबल टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. काही ऑर्नामेंटल प्लांट्स तुम्ही बघितलेले असतील की ज्याचे डिफरंट कलर्सचे व्हरायटी ऑफ कलर्सची लीव्स असतात. मग ही लीव्स जी असतात त्याचा कलर ग्रीन नाहीये, ह्याचा अर्थ त्याच्यात क्लोरोफिल नाही. बिकॉज व्हेरेवर देर इज अ क्लोरोफिल दॅट लीव्ह अपियर ग्रीन. आता सेकंड ऍक्टिव्हिटी, हे क्लोरोफिल जे आहे हे खरंच फोटोसिंथेसिससाठी नेसेसरी आहे का? येस, क्लोरोफिल इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. लेट अस चेक इट. त्यासाठी काय करायचं? तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की काही प्लांटची लीफ जी असतात त्या लीफमध्ये ग्रीन पोर्शन पण असतो आणि काही पोर्शन जो असतो तो कलरलेस असतो. असे ऑर्नामेंटल प्लांट्स आपल्या घरात सुद्धा इंडोर आपण वापरत असतो. तर अशा एका व्हेरिगेटेड प्लांटचं एक लीफ घ्यायचं, ते आधी प्लांट डिस्चार्ज करायचं. बघा मगाशी मी पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की डिस्चार्ज करण्याची गरज काय असते. मग हे डिस्चार्ज केलेलं प्लांट घ्यायचं आणि त्याचं जे पॉट आहे ते 2 ते 3 तास सनलाईटमध्ये ठेवायचं. सनलाईटमध्ये ठेवल्यानंतर आधी काय करायचं तर ते जे लीफ आहे त्याची एक आउटलाईन एका पेपरवर ड्रॉ करायची आणि त्या आउटलाईनमध्ये त्या लीफचा जो ग्रीन पोर्शन आहे तो ग्रीन पोर्शन मार्क करून घ्यायचा. मग 2-3 तास हे सनलाईटमध्ये ठेवल्यानंतर नॅचरली त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होणार आहे, बरोबर. 2-3 तासानंतर त्याच्यातलं एक लीफ प्लग करायचं आणि त्या लीफमध्ये मगाशी मी जे तुम्हाला सांगितली होती स्टार्चची टेस्ट, बॉइलिंग वॉटरमध्ये वॉश करायचं, नंतर अल्कोहोलमध्ये बॉईल करायचं, पुन्हा बॉइलिंग वॉटरमध्ये वॉश करायचं आणि नंतर त्याच्यावरती आयोडीन ड्रॉप्स टाकायचे. हे केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की ज्या पार्टमध्ये आपण ग्रीन कलर नोट केलेला होता, मार्क केलेला होता, तेवढाच लीफचा जो पार्ट आहे तो फक्त पार्ट ब्ल्यू ब्लॅक कलरमध्ये टर्न होतो आणि जो पार्ट ग्रीन नव्हता लीफचा त्याच्यामध्ये तुम्हाला हा कलर चेंज दिसून येत नाही. दिस डायरेक्टली इंडिकेट्स की जिथं क्लोरोफिल लीफमध्ये होतं तेवढ्याच पोर्शनमध्ये फोटोसिंथेसिस झालं आणि स्टार्चचं प्रोडक्शन झालं, बरोबर आहे. ऑब्झर्वेशन काय? द एरियाज विथ नो ग्रीन कलर इन द बिगिनिंग डू नॉट चेंज टू ब्लू ब्लॅक ॲज दे हॅव नो क्लोरोफिल प्रेझेंट. व्हॉट इज द कन्क्लुजन? Thus, the observation proves that chlorophyll is necessary for photosynthesis. लक्षात आलं? 2 गोष्टी बघितल्या. पहिला आपण ऍक्टिव्हिटी मग बघितलं की सनलाइट इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस आणि सेकंड ऍक्टिव्हिटी आपण बघितली की क्लोरोफिल इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस थोडंसं इन डिटेलमध्ये आपण बघूया. The process by which plants make their own food in the presence of sunlight, carbon dioxide present in air,
water, minerals and chlorophyll present in leaves is termed as photosynthesis. ही जी सगळी टोटल प्रोसेस आहे, काय काय आहे, एअरमधनं कार्बन डायऑक्साईड घ्यायचा, सॉइलमधनं वॉटर घ्यायचं, ते लीफमध्ये आणायचं, लीफमध्ये आल्यानंतर सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये क्लोरोफिलच्या हेल्पनी त्याचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समध्ये करायचं. ही टोटल प्रोसेस जी आहे, दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ती प्रोसेस दाखवलेली आहे. आता ही ज्यावेळी प्रोसेस होत असते त्यावेळी एक्झॅक्टली तिथं केमिकल रिॲक्शन काय होत असते ते आपण बघूया. आता तुम्हाला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड तर एअरमध्ये सगळीकडे आहेच. आपल्याला आपण हे 5th स्टँडर्डमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये शिकलेलो आहोत. वॉटर जे आहे ते सॉइलमध्ये आहे. तर वॉटर काय आहे, ही जी रूट्स आहेत प्लांटची, ते रूट्स ती वॉटर ॲब्झॉर्ब करतात आणि ती लीफपर्यंत पोहोचवतात. आणि कार्बन डायऑक्साईड आहे तो एअरमधनं लीफ डायरेक्ट घेतात. मग हे घेतल्यानंतर 6 मोलेक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड आणि 6 मोलेक्युल्स ऑफ वॉटर हे वापरले जातात आणि सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये त्यांचे एकमेकांशी रिॲक्शन होते आणि ग्लुकोजचा एक मोलेक्यूल तयार केला जातो, जे ग्लुकोज नंतर स्टार्चमध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि प्लांटच्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ते डिपॉझिट केलं जातं किंवा स्टोअर केलं जातं. मग एक मोलेक्यूल ग्लुकोजचा तयार होतो आणि त्याच्याबरोबरच ऑक्सिजनचे 6 मोलेक्युल्स तयार होतात. परत मी रिपीट करतो, 6 मोलेक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड प्लस 6 मोलेक्युल्स ऑफ वॉटर, त्याच्यातनं आपल्याला 1 मोलेक्यूल ऑफ ग्लुकोज आणि 6 मोलेक्युल्स ऑफ ऑक्सिजन मिळतात. ही झाली फोटोसिंथेसिसची रिॲक्शन. मग ही केमिकल रिॲक्शन लिहिली कशी जाते, तिथं खाली दिसतंय तुम्हाला 6 CO2 कार्बन डायऑक्साईडचे 6 मोलेक्युल्स प्लस 6 H2O वॉटरचे 6 मोलेक्युल्स प्लस लाईट एनर्जी गिव्ज अस C6H12O6 म्हणजे ग्लुकोजचा एक मोलेक्यूल प्लस 6 मोलेक्युल्स ऑफ ऑक्सिजन 6O2. So the final reaction will be 6 CO2 plus 6 H2O plus light energy gives us C6H12O6 plus 6O2. तर ही झाली फोटोसिंथेसिसची केमिकल रिॲक्शन इन डिटेल. आता तुम्हाला गोष्ट माहिती आहे की ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये जे रॉ मटेरियल वापरलं जातं दॅट इज कॉल्ड रिॲक्टंट्स. फोटोसिंथेसिसचे रिॲक्टंट्स कुठले कुठले आहेत आपण बघितलं तर पहिलं म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि दुसरं म्हणजे वॉटर. हे दोन्हीही रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं आणि त्याच्यापासून ग्लुकोजचं प्रोडक्शन केलं जातं. मग हे जे दोन रॉ मटेरियल वापरले जातात दे आर कॉल्ड रिॲक्टंट्स ऑफ फोटोसिंथेसिस. कार्बन डायऑक्साईड इज मेड अवेलेबल थ्रू द स्टोमॅटा. स्टोमॅटा म्हणजे काय, लीफच्या सरफेसला टायनी पोर्स असतात की जे डायरेक्ट एअरमधनं कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेऊ शकतात. दीज टायनी पोर्स आर कॉल्ड स्टोमॅटाज. आणि वॉटर कुठनं येतं, वॉटर इज ॲब्झॉर्ब्ड बाय द रूट्स अँड इज मेड अवेलेबल इन द लीव्ज थ्रू झायलेम. रूट्स सॉइलमध्ये असतात, वॉटर सॉइलमध्ये असतं. ती रूट्स जे आहे ते वॉटर ॲब्झॉर्ब करतात आणि जे स्टेम आहे त्याच्या आतमध्ये एक झायलेम नावाचं टिश्यू असतं की जे काय करतं, हे ॲब्झॉर्ब केलेलं वॉटर पुढे 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 ट्रान्सफर करत लीफपर्यंत पोहोचवतं. आता कार्बन डायऑक्साईड मिळालं आणि वॉटर मिळालं. मग अशा केसमध्ये आता समजा एखाद्या ठिकाणी वॉटर स्कॅरेसिटी आहे तर मग फोटोसिंथेसिसचं काय होतं, व्हेन देर इज अ लेसर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इट मे लीड टू डिक्रीज इन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. अशा वेळी फोटोसिंथेसिसचा रेट कमी केला जातो, म्हणजेच काय, स्टार्चचं प्रोडक्शन कमी होतं. लक्षात आलं. मग त्या केसमध्ये ज्यावेळी स्टार्चचं प्रोडक्शन कमी होतं त्यावेळी स्टोअर केलेलं स्टार्च प्लांट स्वतःसाठी फूड म्हणून युटिलाइज करतं. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे, आपण चेक करणार आहोत वेदर कार्बन डायऑक्साईड इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. मग अशी बघितलं की रिॲक्टंट कार्बन डायऑक्साईड पण असतो. तर ह्यासाठी आपल्याला काही ॲपॅरेटसची गरज पडणार आहे. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे बेल जार. बेल जार म्हणजे काय, तर थोडक्यात त्या जारला खालच्या बाजूचा म्हणजे खालची जी बाजू असते जो बॉटम असतो तो त्याला नसतो. सो यू कॅन इझिली कव्हर इट ऑन एनिथिंग. त्याच्यानंतर एक आपल्याला फनेल पाईप लागणार आहे
आणि एक डिश आणि एक पॉटेड प्लांट लागणार आहे. आता ह्यामध्ये काय केलेलं आहे आपण की एक प्लांट घेतलं, ते डिस्चार्ज केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्च आता अवेलेबल नाहीये. प्लस त्याचं जे पॉट आहे इथं पिक्चरमध्ये तुम्हाला खाली दिसतंय, त्या पॉटला पॉलिथिन बॅगनी कव्हर केलेलं आहे. कारण एक लक्षात घ्या, ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण मेनली काय करणार आहोत तर त्या प्लांटला कार्बन डायऑक्साईड अवेलेबल होऊन देणार नाहीये. त्यामुळं त्या बेल जारमध्ये कुठल्याही बाजूनी आतमध्ये कार्बन डायऑक्साईड जाणार नाही, त्या आतल्या एअरमध्ये कार्बन डायऑक्साईड नसेल ह्याची आपण प्रिकॉशन घेणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला काही अरेंजमेंट करावी लागणार आहे. ह्या बेल जारमध्ये जो एअर सप्लाय होणार आहे वरच्या बाजूने तुम्हाला दिसतंय, तर तिथं एक आपण फनेल पॉट लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सोडा लाईम ठेवलेला आहे. सोडा लाईमची प्रॉपर्टी काय आहे तर इट ॲब्झॉर्ब्स कार्बन डायऑक्साईड, त्यामुळं आतमध्ये येणाऱ्या एअरमध्ये कार्बन डायऑक्साईड नसणार आहे. त्याच्यानंतर एका पेट्री डिशमध्ये खाली पोटॅशियम हायड्रॉक्साईड ठेवलंय. पोटॅशियम हायड्रॉक्साईड ऑल्सो पॉसेसेस अ प्रॉपर्टी टू ॲब्झॉर्ब कार्बन डायऑक्साईड, त्यामुळं आतमध्ये जी एअर आहे त्याच्यातला कार्बन डायऑक्साईड सुद्धा सगळा काय होणार आहे ॲब्झॉर्ब करून घेतला जाणार आहे. प्लस सॉईलमधनं काही बॅक्टेरिया कार्बन डायऑक्साईड एअरमध्ये रिलीज करत असतात, त्याचा पण आपल्याला काही इंटरफिअरन्स येऊ नये म्हणून ते जे पॉट आहे हे पॉलिथिन बॅगनी आपण पूर्णपणे कव्हर करून टाकणार आहोत. आता आपण ही सिस्टीम जी आहे ही फुल प्रूफ केली की त्याच्यात कुठनंच कार्बन डायऑक्साईड त्या प्लांटला मिळणार नाहीये. असं हे प्लांट आहे, हे आपण 2-3 आवर्स आपण सनलाईटमध्ये ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं एक लीफ काढून आपण त्याची मगाशी केली तशी स्टार्च टेस्ट पुन्हा आयोडीन टेस्ट पुन्हा करणार आहोत. त्या केसमध्ये तुम्हाला असं दिसून येतं की ज्या प्लांटला जे प्लांट आपण त्या बेल जारमध्ये झाकून ठेवलेलं होतं, ज्याला कार्बन डायऑक्साईड बिलकुल मिळालेला नव्हता, त्या प्लांटच्या लीफमध्ये तुम्हाला आयोडीन टेस्ट निगेटिव्ह येते. म्हणजे काय तर त्या लीफचा कलर ब्ल्यू ब्लॅक होत नाही. दिस डायरेक्टली इंडिकेट्स की तिथं स्टार्चचं प्रोडक्शन झालेलं नाहीये. आणि जे प्लांट ओपन होतं, ज्याला कार्बन डायऑक्साईड मिळत होता, जे आउटसाईड होतं, त्या प्लांटचं जर लीफ तुम्ही आयोडीन टेस्ट केली तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला ब्ल्यू ब्लॅक कलर टर्न झालेला दिसून येतो. सो व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? द लीफ फ्रॉम द प्लांट कव्हर्ड विथ बेल जार डज नॉट टर्न ब्ल्यू ब्लॅक, while the leaf from uncovered plant turns blue black. Very clear. What is the conclusion? Potassium hydroxide inside the bale jar absorbs the carbon dioxide. Plant is unable to perform photosynthesis and fails the starch test. This proves that carbon dioxide is necessary for photosynthesis. बघा, आपण आता काय काय गोष्टी बघितल्या. पहिल्यांदा बघितलं सनलाइट इज नेसेसरी, सेकंड बघितलं क्लोरोफिल इज नेसेसरी, आणि ह्या थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये बघितलं आपण की कार्बन डायऑक्साईड इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. म्हणजे हे जर सगळे गोष्टी जर प्लांटला अवेलेबल झाल्या तर आणि तरच प्लांट फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकतं. आता हे झालं रिॲक्टंट्स बद्दल. प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात आणि त्याचे काही प्रॉडक्ट्स तयार करतात. हे प्रॉडक्ट्स कुठले कुठले आहेत? द प्रॉडक्ट्स ऑफ फोटोसिंथेसिस, ग्लुकोज अँड ऑक्सिजन. ग्लुकोज इज अ टाईप ऑफ शुगर, पण ही ग्लुकोज शुगर जी आहे ही अशीच्या अशी स्टोअर करता येत नाही प्लांटला. मग त्यासाठी प्लांट काय करतं, हे जे ग्लुकोज आहे दॅट ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इनटू स्टार्च ऑर से कार्बोहायड्रेट्स अँड देन दे आर स्टोअर्ड इन द डिफरंट बॉडी पार्ट्स ऑफ द प्लांट. मग तुम्हाला माहिती आहे आपण प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स खात असतो. काही प्लांटचे आपण रूट कन्झ्युम करतो, काहीचे स्टेम्स वापरतो, काहीचे लीव्स वापरतो, काहीचे फ्रूट्स वापरतो. मग हे पार्टच आपण पर्टिक्युलरली त्या प्लांटचं का वापरतो? फॉर एक्झाम्पल आता मँगोचा सीझन आहे, मग आपण फक्त आंब्याचं ते फ्रूटच का खातो? वाय डोंट वी इट लीव्स ऑफ द मँगो ट्री? बिकॉज द स्टार्च ऑर द ग्लुकोज प्रोड्युस्ड बाय दॅट मँगो ट्री इज स्टोर्ड इन दॅट फ्रूट, म्हणून आपण तो मँगो खात असतो. लक्षात आलं? त्याच्यानंतर दुसरा व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज ऑक्सिजन. यू ऑल नो व्हेरी वेल each and every living organism needs oxygen for survival, and this is very 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 important function plant performs for us. It produces oxygen when it is doing photosynthesis. म्हणजे बघा फोटोसिंथेसिस आपल्यासाठी किती हेल्पफुल आहे. दोन गोष्टी मिळतात ज्या आपल्या सर्वायवलसाठी गरजेच्या आहेत. एक तर फूड मिळतं, न्यूट्रिएंट्स मिळतात आपल्याला, आणि सेकंड थिंग ऑक्सिजन.
मग हा जो ऑक्सिजन फोटोसिंथेसिसमध्ये त्या लीफमध्ये तयार होतो तो त्या स्टोमॅटामधनं पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये एअरमध्ये रिलीज केला जातो, विच इज अगेन बीन युज्ड बाय अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फॉर रेस्पिरेशन. ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं मुलांना? पहिलं बघितलं की आपण मोड ऑफ न्यूट्रिशन कुठले कुठले आहेत. त्याच्यातले 2 मोड्स आपण बघितले, एक म्हणजे ऑटोट्रॉफ्स आणि दुसरा म्हणजे हेटेरोट्रॉफ्स. त्याच्यानंतर आपण बघितलं फोटोसिंथेसिस म्हणजे काय. फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सनलाईट आहे, त्याच्यानंतर क्लोरोफिल आहे, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे, त्याच्यानंतर वॉटर आहे. ह्या प्रत्येकाची खरोखरच फोटोसिंथेसिससाठी गरज आहे का? आर दे रिअली नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस? याच्यासाठी आपण काही ॲक्टिव्हिटी बघितल्या आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की येस, दे आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. त्याच्यानंतर आपण बघितलं फोटोसिंथेसिस प्रोसेस इन डिटेल आपण बघितली. कुठले मॉलिक्युल्स किती वापरले जातात, कुठले मॉलिक्युल्स किती प्रोड्यूस होतात आणि त्याची केमिकल रिॲक्शन बघितली. आणि लास्टली आपण बघितलं त्याचे प्रॉडक्ट्स कुठले कुठले आहेत आणि त्याचं युटिलायझेशन कसं होतं. आता ह्या पार्टवरचे वर्कशीट्स आणि क्विज हे आपल्या पोर्टलवरती अपलोड केलेलं आहे. हे बघा, पोर्टलवरती आपली ह्याची PPT पण आहे, ती पूर्णपणे बघा. काही डाऊट असतील तर पुन्हा रिपीट करा व्हिडिओज आणि पॉवर पॉईंट, आणि त्याच्यानंतर वर्कशीट पूर्ण सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि क्विज सॉल्व करायचा प्रयत्न करा. तर इथं आपला पहिला पार्ट प्लांट डाएटचा संपला. थँक्यू.